चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। क्रांतिकारी रामोशी बेरड समाजाबरोबर भटक्या विमुक्त जमातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या अशी मागणी करणारे निवेदन जतचे तहसीलदार माननीय प्रवीण धानोरकर व प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार श्रीमती कुंभार मॅडम यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या जत तालुका अध्यक्ष उषा बोडरे यांनी दिले। ज्या जमाती स्वातंत्र्यासाठी लढल्या, फासावर गेल्या, गोळ्या झेलल्या, तुरुंगवास भोगला, अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, या लढवय्या आक्रमक आणि इनामदार जमातींना ब्रिटिशांनी इसवी सन 1871 मध्ये क्रिमिनल ॲक्ट तयार करून गुन्हेगार ठरवले। सतत छळ करून मिळेल तिथे पकडून 4 पदरी कंपाऊंडमध्ये जनावरांसारखे डांबून ठेवले। गावपातळीवर उरले सुरले त्यांना हजेरी लावली। दररोज पहाटे 4 वाजता पोलीस पाटील कुलकर्णी आणि घोडेस्वार इंग्रज अधिकारी यांच्यासमोर गुडघे टेकून जी हुजूर म्हणायला लागत असे। मूल निवासी असणाऱ्या या आदिवासींना यांच्या कडव्या विरोधाला घाबरून त्यांनी असा कायदा केला आणि या रामोशी बेरड बेडर वाल्मिकी जमातीला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला। परंतु आपल्या देशी राज्यकर्ते आणि प्रशासन आजही त्याच चष्म्यातून या जमातीकडे पाहतात, गांभीर्याने दखल घेत नाही आणि मूळ प्रवाहात आणण्याच्या भानगडीतही कोणी दिसत नाही। कारण या जमाती सत्तेत वाटेकरी होतील हा लपलेला स्वार्थ आज महाराष्ट्रातील आणि देशभरातील या गुन्हेगारी जमाती म्हणजे तत्कालीन इंग्रजांनी सिक्का मारलेल्या पण मूळ भारतीय असलेल्या स्वातंत्र्य प्रेमींवर दुर्दैवी जगणे वाटायला यावे। हे स्वतंत्र भारताच्या 150 कोटी जनतेला लाजिरवाणे नाही का? शासन पातळीवर गेली 50 वर्ष आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, संरक्षण मागतोय, जगण्याचं साधन मागतोय, परंतु राज्यकर्ते आमचा विचार करत नाहीत। वेगवेगळी आश्वासने देणे, बोलवणे करणे एवढंच आमच्या वाट्याला। आम्ही आजवर कर्नाटक, आंध्र, हैदराबाद, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्याच्या मध्ये हा समाज विखुरलेला आहे आणि त्या राज्याने त्यांना घटनेप्रमाणे आरक्षण दिले आहे। हे सतत इथल्या राज्यकर्त्यांना आम्ही सांगत आहोत। ते इथं कसं लागू करता येईल असे सांगणारे राज्यकर्ते आज हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन जर आरक्षण देत असतील तर आम्हालाही शेजारच्या दक्षिणेकडील राज्याचा आधार घेऊन आम्हालाही घटनेप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे अशी आमची ठाम मागणी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्याध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी केली आहे। टीव्ही न्यूज मराठीचे नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। चला तर पाहूया सौ उषा बोडरे यांनी काय म्हणाले ते। नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ जत तालुका अध्यक्ष उषा राजेंद्र बोडरे 50 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण साहेब सतत भारत सरकाराबरोबर झगडा करत आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून परंतु हे सरकार आमची दखल घेत नाही। आम्हाला गुन्हेगार समजून तशीच वागणूक आजही आम्हाला दिली जात आहे। हे आमचे दुःख आहे। म्हणून आम्ही हे निवेदन राष्ट्रपती आणि पंतप्रधान साहेब यांना देण्यासाठी राज्यभर हा दिवस निवडला आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला तहसीलदार साहेबांना आज तुम्हाला निवेदन देतो। हे आमचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना पाठवून आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या बेरड रामोशी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे ही आमची विनंती आहे। जय शिवराय, जय उमाजीराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।